रोहित पवार यांनी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याशी रोहित पवार यांच्याशीच बोलूया. सर, आपण हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतलेली आहे, काय सांग? एक तर त्यांच्याबरोबर बराच वेळ चर्चा झाली. चर्चा होत असताना त्यांची जी भूमिका आहे फॉर्म भरण्याची तीसुद्धा त्यांनी स्पष्टपणे तिथं सांगितली. त्यांचं मत आहे की अजितदादा फार मोठे नेते होते. नजीकच्या काळामध्ये भाजपबरोबर गेल्यामुळे विचारामध्ये भिन्नता असली तरी एवढा मोठा नेता जाऊनसुद्धा त्या नेत्याला न्याय देण्यासाठी जर सगळ्यांनाच एवढं वनवन फिरावं लागत असेल तर गरिबाचं काय? कारण शेवटी काँग्रेस हा पक्ष सामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे आणि त्याच्याचबरोबर आज जर तपासामध्ये कुठेही गती येत नसेल तर मग त्यांनी कंडिशनल फॉर्म तिथं भरलेला आहे की दादांचा तपास हा योग्य दिशेने जावा, जलद गतीने व्हावा, FIR त्या ठिकाणी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी फॉर्मच्या माध्यमातून जो संदेश दिला तो फार महत्त्वाचा आहे. हे असतानासुद्धा मी लोकांच्या वतीने त्यांना विनंती केली की बिनविरोध जर ही निवडणूक झाली तर नक्कीच एक चांगला संदेश त्या ठिकाणी जाऊ शकतो. मी सकारात्मक आहे की काँग्रेस नक्कीच एक चांगला असा नाहीतर पॉझिटिव्ह निर्णय त्या ठिकाणी आज घेतील. पण शेवटी तो पक्ष वेगळा आहे. काही प्रोटोकॉल असतात, काही प्रोसेस असतात, वरिष्ठांशी त्यांना त्या ठिकाणी बोलावं लागतं. नक्कीच सपकाळसाहेब बोलतील आणि पुढच्या काही तासांमध्ये एक चांगला निर्णय काँग्रेसकडनं त्या ठिकाणी घेतला जाईल. 2 दिवसापूर्वी पार्थनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे बरेच काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हे नाराज आहेत. पण मी म्हटलं की ठीक आहे, त्यांनी ते स्टेटमेंट केलं ते चुकीचं होतं, त्याचं खंडन मी सुद्धा करतो आणि त्याच्या वतीने मी तिथं अजितदादांकडे बघून माफीसुद्धा मागतो, दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. पण आपण आमची रिक्वेस्ट म्हणजे बिनविरोध ही निवडणूक करण्याची रिक्वेस्ट स्वीकारावी अशी विनंती त्यांना केलेली आहे. फॉर्म अर्ज मागे घेण्यासंदर्भात काही बोलले तुमच्याशी की आज? हे बघा, चर्चा झाल्यानंतर जी काही चर्चा झाली व ज्या पद्धतीने झाली हे सगळं बघितल्यानंतर मी तरी सकारात्मक आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून फॉर्म हा मागे घेतला जाईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण शेवटी पक्ष तो वेगळा आहे, त्यांची एक प्रोसेस असते, प्रोसिजर असते. त्यामुळे त्या अनुषंगाने ते निर्णय काय घेतात शेवटी तो त्यांचा निर्णय आहे. पण विनंती तरी आम्ही केलेली आहे. सुनेत्रा पवार यांनी देखील फोन केला होता आणि त्यांनी देखील चर्चा केली होती, तरी पण नाही आहे ना. पण शेवटी कसं असतं की 20-22 दिवसापूर्वी काँग्रेसने इच्छा व्यक्त केली होती की आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देणार. चर्चा होत असताना त्यावेळेसच चर्चा जर झाली असती, विश्वासात घेतलं गेलं असतं तर हा दिवस तिथं आला नसता. 2 दिवसापूर्वी पार्थकडनं फार नकारात्मक काँग्रेसच्या बद्दलचं स्टेटमेंट तिथं गेलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या अडचणी आता काही प्रमाणात दुर्दैवाने नकळत नाहीतर नकळतच म्हणावं लागेल ह्या वाढलेल्या आहेत. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल की लोकसभेच्या काळामध्ये त्या परिसरामध्ये त्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदान घेणारा पक्ष हा पवारसाहेबांचा पक्ष होता. पण पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील यांनी आव्हान केल्यानंतर आणि सगळ्यात पहिलं आव्हान हे आमच्या पक्षाचं होतं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आता आम्ही आव्हान केलं, आम्ही त्या पद्धतीने वागलो. आता काँग्रेसने त्यावेळेस आम्ही उमेदवार देऊ असं सांगितलं होतं तर त्यावेळेसच चर्चा जर झाली असती तर हा दिवस त्या ठिकाणी आला नसता. पण ठीक आहे, उशिरा का होईना काल परवा त्यांची म्हणजे काकींची चर्चा तिथं झाली असेल आणि आम्हीसुद्धा आता विनंती केलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघून काँग्रेस पॉझिटिव्ह निर्णय पुढच्या काही तासांमध्ये घेतील अशी अपेक्षा आपण करूया. उद्धव ठाकरे यांची जेव्हा सरकार होती, जेव्हा तुम्ही सर्व एकत्र होते, तेव्हा अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. पण तेव्हा असं पक्ष म्हणून एकदम जवळचं नातं म्हणून तरी पण दिलं नव्हतं पाहिजे होतं अर्ज? नाही, हे बघा कसं असतं की शेवटी पक्ष हा काम करत असताना एका वेगळ्या धोरणाने, वेगळ्या विचाराने काम करत असतो. काँग्रेस हा पक्ष अनेक वर्षांपासून या देशामध्ये तिथं काम करत आलेला आहे, सत्तेत राहिलेला आहे, लोकांसाठी धोरणं बनवलेली आहेत आणि त्यांच्या निर्णयामध्ये सामान्य लोक हे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. आता अजितदादा एवढा मोठा नेता होता हे सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती का, देशाला माहिती आहे. पण हे असतानासुद्धा एवढा मोठा नेता गेल्यानंतर त्यांच्याबद्दल साधा FIR या महाराष्ट्रामध्ये होत नसेल तर केवढा चुकीचा संदेश या देशाला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारने तिथं दिलेला आहे. लोकंसुद्धा तुम्ही विचारलं तर लोक म्हणतील अरे एवढ्या मोठ्या नेत्यालाच जर न्याय मिळत नसेल तर गरिबाचं काय? तर काँग्रेसचं हेच म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये राजकारण कितीही खराब झालं तरी केंद्रबिंदू हा सामान्य व्यक्तीच त्या ठिकाणी राहायला पाहिजे. या हेतूतून फॉर्म तिथं भरला गेलेला आहे आणि दादांना न्याय मिळावं हेच प्रामुख्याने मेन हेतू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतो. आता बघूया पुढच्या 2 तासामध्ये काय होतं. शेवटचा प्रश्न, आपण दिल्लीला जात असाल तर आपण दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा करून फॉर्म अर्ज मागे घेण्यास सांगा. नाही, आता त्यांच्या पक्षातले काही नेते आणि कदाचित मला असं कळतं आहे की पार्थ पवार आणि सुनेत्रा काकी ह्या स्वतः दिल्लीला तिथं गेलेल्या आहेत. आता दिल्लीला गेल्याच असताल आणि ते नक्कीच अमित शाह साहेबांना तिथं भेटतील.
तेव्हा इलेक्शनबद्दल चर्चा होईलच, पण ती होत असताना CBIकडे जो तपास आपल्याला द्यायचा आहे आणि त्याला जो विलंब होतो, 2 महिने झाले तरी अजून तपास CBIने घेतला नाही, त्याबद्दलचा सुद्धा पाठपुरावा जर झाला तर बरं राहील. आज पार्थ पवार शपथ घेत आहे कशी काय शुभेच्छा देतो. पुढच्या 6 वर्षामध्ये तुम्हाला सामान्य लोकांच्या विषय हे तिथं सेशनमध्ये मांडण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. अपेक्षा करतो की ते नक्कीच प्रामाणिकपणे ते काम करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.